नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास जे घाटाळ सरांचं पुस्तक आहे त्यामधील आपण वन लाइनर प्रश्न बघत आहोत। या आधीचा भाग 1 झालेला आहे, 101 प्रश्न झालेला आहे। आता पुढील प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेऊया। तर 102 पासून आपण घेऊया। तर बघा, प्रश्न आहे, रिकामी जागा हे सुधारक शेषाद्री प्रकरणाशी संबंधित आहेत। तर शेषाद्री प्रकरणाशी संबंधित सुधारक कोण आहेत हा प्रश्न आयोगाने विचारला सुद्धा आहे। तर बाळशास्त्री जांभेकर हे शेषाद्री प्रकरणाशी संबंधित आहेत। करवीर पीठ शंकराचार्याच्या परवानगीने श्रीपती शेषाद्री सधर्मामध्ये घेतले शुद्धीकरण करून। तर ते व्यक्तिमत्व कोण आहे, तर बाळशास्त्री जांभेकर आहेत। तर त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया की 1861 मध्ये मुंबईत इलाक्याच्या कायदेमंडळाचे सदस्य होण्याचा पहिला मान रिकामी जागा यांना मिळाला। तर कायदेमंडळ म्हणजे मुंबई इलाक्याच्या कायदेमंडळाचे सदस्य होण्याचा पहिला मान 1861 मध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांना मिळाला। 1861 मध्ये मुंबई इलाक्याच्या कायदेमंडळाचे सदस्य होण्याचा पहिला मान कोणाला मिळाला, तर जगन्नाथ शंकर शेठ यांना मिळाला। त्यानंतरचा प्रश्न बघूया, बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेच्या सभेचे रिकामी जागा हे अध्यक्ष होते। बॉम्बे असोसिएशन हे काय आहे, ते एक राजकीय संघटना, यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे। बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेच्या सभेच्या अध्यक्ष कोण होते, तर जगन्नाथ शंकर शेठ हे बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेचे सभेचे सदस्य होते। तर ते दिनांक दिलेला आहे, कोणते दिवस होता तो, तर 26 ऑगस्ट 1852ला बॉम्बे असोसिएशनची स्थापना झाली। बॉम्बे असोसिएशनची स्थापना केव्हा झाली, 26 ऑगस्ट 1852ला। त्यानंतरचा प्रश्न आहे, मुंबई ते ठाणे पहिली रेल धावली, यामध्ये रिकामी जागा हे मान्यवर प्रवासी म्हणून उपस्थित होते। तर मान्यवर कोण होते, तर जगन्नाथ शंकर शेठ होते। यावर सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे। मुंबई ते ठाणे पहिली रेल धावली, ते दिनांक होता 16 एप्रिल 1853। 16 एप्रिल 1853ला मुंबई ते ठाणे ही पहिली रेल्वे धावली महाराष्ट्रात। जगन्नाथ शंकर शेठ हे मान्यवर त्यामध्ये प्रवासी म्हणून उपस्थित होते। त्यानंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागा यांनी विधवांना औद्योगिक प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली, तसे केसरी हिंद हा मानाचा किताब नाकारला, ते कोण, तर ते व्यक्तिमत्व होते डॉक्टर बेहरामजी मलबारी यांनी विधवांना औद्योगिक प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली, तसे केसरी हिंद नावाचा किताब त्यांना देण्यात दिला होता, त्यांनी तो नाकारला, तर ते होते बेहरामजी मलबारी। त्यांनी बालविवाह विरोधी लढण्यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले आहे। बालविवाह विरोधी लढण्यासाठी सुद्धा बेहरामजी मलबारी यांनी प्रयत्न केलेला आहे। यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे आधी। त्यानंतरचा प्रश्न, 1887 मध्ये राष्ट्रीय सामाजिक परिषदेच्या स्थापनेसाठी न्यायमूर्ती रानडे यांना कोणी मदत केली होती, तर कशासाठी, तर राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना न्यायमूर्ती रानडे यांनी केली। केव्हा, तर 1887ला। तर हे स्थापन करण्यासाठी कोणी मदत केली, तर मद्रास काँग्रेस अधिनियम 1887 नुसार बेहरामजी मलबारी, काँग्रेसचे तेलंग आणि रघुनाथराव यांनी मदत केली। बेहरामजी मलबारी, तेलंग म्हणजे तेलंग आणि रघुनाथराव यांनी न्यायमूर्ती रानडे यांना मदत केली। त्यानंतरचा प्रश्न आहे, ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटीच्या स्थापनेत यांचा पुढाकार होता। तर ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटीच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार होता, तर जगन्नाथ शंकर शेठ यांचा ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटीच्या स्थापनेमध्ये पुढाकार होता। जॉग्राफिकल सोसायटी स्थापनेत सुद्धा जगन्नाथ शंकर शेठ यांचा सहभाग होता। त्यानंतरचा प्रश्न आहे, जगन्नाथ शंकर शेठ यांचा गौरव मुंबईचा अनभिष्ट सम्राट असा कोणी केला, तर प्र के अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे यांनी जगन्नाथ शंकर शेठ यांचा गौरव मुंबईचे अनभिष्ट सम्राट असा केलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे,
विद्यादानाशिवाय आमच्या लोकांचा विकास होणार नाही असे मत मुंबई गव्हर्नर पुढे कोणी मांडले तर एल्फिन्स्टन समोर जगन्नाथ शंकर शेट यांनी मांडलं होतं. कोणासमोर तर एल्फिन्स्टन. विद्यादानाशिवाय आमच्या लोकांचा विकास होणार नाही असे मुंबईच्या गव्हर्नर पुढे मुंबईचा गव्हर्नर त्यावेळेस होता एल्फिन्स्टन. मुंबईचा गव्हर्नर कोण होता त्यावेळेस एल्फिन्स्टन होता. तर त्यांच्यासमोर जगन्नाथ शंकर शेट यांनी म्हटलं विद्यादानाशिवाय आमच्या लोकांचा विकास होणार नाही असे मत जगन्नाथ शंकर शेट यांनी मांडलेलं आहे. जगन्नाथ शंकर शेट व्यवस्थित अभ्यास आहे कारण त्यावर दरवर्षी एकतरी प्रश्न येत असतो. सतीबंदी कायद्याच्या निवेदनावर राजा राममोहन राय व रिकामी जागा यांनी सही केली होती. तर राजा राममोहन राय यांनी बंगालमधून आणि मुंबईतील व्यक्ती होते ते जगन्नाथ शंकर शेट यांनी सह्या केल्या होत्या. जे सतीबंदीचे कायद्याचे ते निवेदन द्यायचे होतं त्या निवेदनावर राजा राममोहन राय आणि जगन्नाथ शंकर शेट ह्या 2 व्यक्तींनी सह्या केल्या होत्या. त्यानंतर गुलामगिरीचे अस्त्र या ग्रंथाचे लेखक कोण होते? गुलामगिरीचे अस्त्र या ग्रंथाचे लेखक गोपाळ गणेश आगरकर हे होते. महत्त्वाचा प्रश्न आहे कारण गुलामगिरी नावाचा जो ग्रंथ आहे तो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या गुलामगिरी नावाचा नुसता गुलामगिरी असता तर तो महात्मा ज्योतिबा फुले यांचा ग्रंथ आहे. आणि गुलामगिरीचे अस्त्र आहे पुढे गुलामगिरीचे अस्त्र तर त्याचे लेखक आहे गोपाळ गणेश आगरकर म्हणजे आगरकर. त्यानंतरचा प्रश्न आहे बालविवाहावर टीका करून स्वयंवर पद्धतीचा आग्रह यांनी धरला. बालविवाहावर टीका करून स्वयंवर पद्धतीचा आग्रह कोणी धरला तर गोपाळ गणेश आगरकर. ते स्त्री शिक्षणाचे सुद्धा आग्रही होते. स्त्रियांनी शिकायला पाहिजे पुढे गेल्या पाहिजे यांचे ते आग्रही होते. हे महत्त्वाचे समाजसुधारक आहेत गोपाळ गणेश आगरकर. त्यांनी बालविवाहावर टीका करून स्वयंवर पद्धतीचा आग्रह धरला. त्यानंतरचा प्रश्न मराठा सत्तेचा उत्कर्ष आणि भारतीय अर्थशास्त्रावरील निबंध लेखन हे कोणी केलेलं आहे तर मराठी सत्तेचा उत्कर्ष आणि भारतीय अर्थशास्त्रावरील निबंध हे लेखन न्यायमूर्ती म्हणजे महादेव गोविंद रानडे यांनी निबंध लेखन केलेले आहे. या लेखनामुळेच इतिहासतज्ञ अर्थतज्ञ अशी त्यांना ओळख मिळालेली आहे. या लेखनामुळे म्हणजे मराठी सत्तेचा उत्कर्ष आणि भारतीय अर्थव्यवस्था यावरील निबंध कोणी लिहिला तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी लिहिला. त्यानंतरचा प्रश्न आहे छत्रपती शाहूंनी रिकामी जागा यांची नेमणूक डॉक्टर म्हणून मेमोरियल हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये केली. तर छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर कृष्णाबाई केळवकर यांची नेमणूक डॉक्टर म्हणून मेमोरियल हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये केली होती. कोणी? छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर कृष्णाबाई केळवकर यांची नेमणूक. हा महत्त्वाचा प्रश्न आहे महिलांवर आहे त्यामुळे. छत्रपती शाहू महाराजांवर सुद्धा एक प्रश्न दरवर्षी असतो. छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर कृष्णाबाई केळवकर यांची नेमणूक डॉक्टर म्हणून मेमोरियल हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये केली. 1902 मध्ये महिला डॉक्टर म्हणून कोल्हापूर येथे त्यांची नेमणूक झाली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे भगवंतराव पाडेकरांनी जागृती रिकामी जागा येथून सुरू केली. तर भगवंतराव पाडेकरांनी कुठून म्हणजे त्यांच्या कार्याला सुरुवात केली? भगवंतराव पाडेकरांनी जागृती बडोदा येथून सुरुवात केलेली आहे 25 ऑक्टोबर 1917 पासून. त्यानंतर विजय मराठा हे पुण्यातून रिकामी जागा यांनी सुरू केले. तर विजय मराठा हे पुण्यातून प्रकाशित होत असेल आणि हे विजय मराठा कोणाचे आहेत तर श्रीपतराव शिंदे याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे, मुख्यला येऊन गेलेला आहे 2024च्या. विजय मराठा हे पुण्यातून श्रीपतराव शिंदे यांनी सुरू केले. केव्हा? 1 डिसेंबर 1919ला. 1 डिसेंबर 1919ला विजय मराठा हे पुण्यातून श्रीपतराव शिंदे यांनी सुरू केले. त्यानंतर छत्रपती शाहूंनी रिकामी जागा यांना शिवचरित्र लिहिण्यास
2000 रुपये मदत देऊ केली. तर ते व्यक्तिमत्व होते कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांना. मराठा समाजातील हे व्यक्ती आहेत कोण? कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांना 2000 रुपयाची मदत दिली छत्रपती शाहू महाराजांनी. तर कशासाठी? तर शिवचरित्र लिहिण्यासाठी. शिवचरित्र लिहिण्यासाठी 2000 रुपयाची मदत कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांना छत्रपती शाहू महाराजांनी दिली होती. त्यानंतर सेवा सदनांच्या संस्थापिका रिकामी जागा या आहेत. सदनच्या संस्थापिका आहेत रमाबाई रानडे. पूर्वीचे नाव त्यांच्या यमुनाबाई चिपळूणकर हे होते. तर सेवा सदनच्या संस्थापिका कोण आहेत? तर रमाबाई रानडे. त्यानंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागा ही मराठीतील पहिली कादंबरी म्हणून ओळखली जाते ज्यामध्ये विधवांच्या दुःखस्थितीबाबत वर्णन केलेले आहेत. मराठीतील पहिली कादंबरी कोणती आहे? तर यमुना पर्यटन, जे बाबा पद्मनजी यांनी लिहिली. ती मराठीतील पहिली कादंबरी आहे. मराठीतील पहिली कादंबरी कोणती? तर यमुना पर्यटन, जे बाबा पद्मनजी यांनी लिहिली. ते केव्हा? 1857 मध्ये त्यांनी लिखाण केलं. तर ते त्या यमुना पर्यटन मध्ये म्हणजे काय आहे? तर विधवांच्या दुःखस्थितीचे वर्णन केलेले आहे यमुना पर्यटन या कादंबरीमध्ये. मराठीतील पहिली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 1872 मध्ये रिकामी जागा यांनी स्वदेशी व्यापारावर अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली. तर न्यायमूर्ती महगो रानडे यांनी 1872 मध्ये स्वदेशी व्यापारावर अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली. त्यानंतरचा प्रश्न, 1905 मध्ये तरुण अस्तिकांचा संघ यांनी रिकामी जागा यांनी स्थापन केला. तर तरुण अस्तिकांचा संघ हे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी स्थापन केला. तरुण ब्राह्मसंघ असं सुद्धा म्हटलं जाते. पत्राद्वारे धर्मप्रसारासाठी ते काम करत होते. पत्राद्वारे धर्मप्रसार करत होते. तर तरुण अस्तिकांचा संघ किंवा तरुण ब्राह्मसंघ हे कोणी स्थापन केले 1905ला? तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी केलं. महत्त्वाचं आहे, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्यावर सुद्धा प्रश्न येत असतात दरवर्षी. ते 1905 तरुण अस्तिकांचा संघ किंवा तरुण ब्रह्मसंघ हे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी स्थापन केले 1905ला. त्यानंतर युवक ब्राह्मो संघाची स्थापना कोणी केली? युवक ब्राह्मो संघाची स्थापना कोणी केली? तर युवक ब्राह्मो समाजाची स्थापना ब्राह्मो संघ आहे हा. युवक ब्राह्मो संघाची स्थापना वीरा शिंदे म्हणजे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी 1923 मध्ये केली. प्रार्थना समाजातून जाऊन ब्राह्मो समाजात कार्य करण्यासाठी हे युवक ब्राह्मो संघाची स्थापना वीरा शिंदे यांनी केली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय अस्पृश्यांचा प्रश्न हा प्रबंध वीरा शिंदे यांनी रिकामी जागा येथून प्रसिद्ध केला. तर कोल्हापूरमधून 1933ला कोल्हापूरमधून 1933ला वीरा शिंदे यांनी भारतीय अस्पृश्यांचा प्रश्न हा प्रबंध प्रसिद्ध केला होता. कोल्हापूर 1933 मध्ये वीरा शिंदे यांनी भारतीय अस्पृश्यांचा प्रश्न हा प्रबंध प्रसिद्ध केला. त्यानंतर पंडित श्यामकृष्ण वर्माची शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून रिकामी जागा हे इंग्लंडला बॅरिस्टरची पदवी घेण्यासाठी गेले होते. तर विनायक दामोदर सावरकर, विदा सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर हे श्यामकृष्ण वर्मा, पंडित श्यामकृष्ण वर्मांची शिवाजी शिष्य होती. म्हणजे श्यामकृष्ण वर्मा यांची जे शिवाजी शिष्य होती ते मिळवून इंग्लंडला बॅरिस्टरची पदवी घेण्यासाठी कोण गेले होते? तर विदा सावरकर गेले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्त्री पुरुष तुलना नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ताराबाई शिंदे यांनी 1882ला स्त्री पुरुष तुलना नावाचे पुस्तक लिहिले आहे. यावर किती दरवर्षी नाही म्हणताय, पण कोणत्या वर्षी यावर प्रश्न विचारला जातो, जोडा लावामध्ये वगैरे यांचं असते. स्त्री पुरुष तुलना नावाचे पुस्तक ताराबाई शिंदे यांनी 1882ला केली. त्यानंतर
अस्पृश्यांची कैफियत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अस्पृश्यांची कैफियत या पुस्तकांचे लेखक महात्मा फुले आहेत. अस्पृश्यांची कैफियत या पुस्तकाचे लेखन महात्मा फुले यांनी केलं. त्यानंतर सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी आर्थिक सहाय्य रिकामी जागा यांनी केली. तर मोरो विठ्ठल वाडवेकर यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी आर्थिक सहाय्य केले होते. मोरो विठ्ठल वाडवेकर. तर सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ कोणाचा आहे? तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा आहे सार्वजनिक सत्यधर्म. त्यानंतरचा प्रश्न 1927 मध्ये जेधे जवळकर या नावाची पुस्तिका कोणी लिहिली? तर अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी 1927 मध्ये जेधे जवळकर नावाची पुस्तिका लिहिली होती. अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी. त्यानंतरचा प्रश्न बघूया. दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना याने केली. तर दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? तर कृष्णराव भालेकर यांनी केली. दीनबंधू नावाचे वृत्तपत्र सुद्धा त्यांनी पुण्यामध्ये चालवले आहे. कोणी? कृष्णराव भालेकर यांनी. केव्हा? आणि दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना केव्हा झाली? तर 1884 झाली. 1884 दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना झाली. ते कोणी केली? कृष्णराव भालेकर यांनी केली. आणि दीनबंधू हे वृत्तपत्र सुद्धा चालवत होतं. नंतर ते मुंबईला गेले ते वृत्तपत्र. तिथं म्हणजे ते कोण? तर ते लोखंडे ते चालवत होते. त्यानंतर चा प्रश्न आहे. पुण्यामध्ये महिला सेवा मंडळातर्फे रिकामी जागा यांनी 1852 मध्ये महिला तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. तर हा कार्यक्रम कोणी ठेवला होता? तर सावित्रीबाई फुले. महिला सेवा मंडळातर्फे पुण्यामध्ये महिला सेवा मंडळातर्फे 1852 मध्ये महिला तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम कोणी ठेवला? तर सावित्रीबाई फुले यांनी ठेवला. सार्वजनिक तिळगुळ वाटप कार्यक्रम अध्यक्ष कोण होत्या? ते E.G. जोन्स ह्या महिला होत्या, त्या अध्यक्ष होत्या. त्यानंतरचा प्रश्न बघूया. भापुर्डे येथे हित उपदेशक भजन समाज व छोटे ग्रंथालय रिकामी जागा यांनी सुरू केले. तर कृष्णराव भालेकर यांनी भापुर्डे येथे हितोपदेशक भजन समाज व छोटे ग्रंथालय सुरू केले. तर कृष्णराव भालेकर यांनी पुणे सुशिक्षण गृहाची स्थापना सुद्धा त्यांनी केली. पुण्यामध्ये पुणे सुशिक्षण गृहाची स्थापना सुद्धा कृष्णराव भालेकर यांनी केली. त्यानंतरचा प्रश्न. कृष्णराव भालेकर या वृत्तपत्राचे संपादक होते. तर कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? कोण? कृष्णराव भालेकर. तर दीनबंधू आणि शेतकऱ्यांचा कैवारी आणि दीनबंधू या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर कृष्णराव भालेकर हे होते. त्यानंतरचा प्रश्न आहे. युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवास वर्णन हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पंडिता रमाबाईबद्दल दरवर्षी प्रश्न असतो, त्यामुळे त्यांचा हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे. युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती आणि प्रवास वर्णन. युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवास वर्णन हा ग्रंथ पंडिता रमाबाई यांचा आहे. त्यानंतरचा प्रश्न. महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर असे कोणाला म्हटले जाते? तर विष्णुशास्त्री पंडित यांना महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हटले जाते. महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर कोणाला म्हटलं जाते? तर विष्णुशास्त्री पंडित यांना म्हटलं जाते. त्यानंतरचा प्रश्न. अंधांसाठीची देशातील पहिली शाळा रिकामी जागा यांनी सुरू केली. तर अंधांसाठीची पहिली शाळा पंडिता रमाबाई यांनी सुरू केले आहे. त्याला बातमी सदन म्हणतात. बातमी सदन सुरू केलं. अंधांसाठी पहिली शाळा. बातमी सदन ही काय आहे? तर अंधांसाठी असलेली देशातील पहिली शाळा आहे आणि ते पंडिता रमाबाई यांनी सुरू केलं. त्यानंतरचा प्रश्न आहे.
द हाय कास्ट हिंदू वुमन ह्यावर कितीदा प्रश्न येऊन गेला आहे. द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक इंग्रजी भाषेत रिकामी जागा यांनी लिहिली. तर पंडिता रमाबाई यांनी 1888 लिहिली. भारतातील स्त्रियांची वाईट स्थितीचे वर्णन द हाय कास्ट हिंदू वुमन या पुस्तकामध्ये आहे. द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक इंग्रजी भाषेमध्ये पंडिता रमाबाई यांनी 1888 लिहिली आणि त्यामध्ये भारतातील स्त्रियांची वाईट स्थितीचे त्यामध्ये वर्णन केलेलं आहे. त्यानंतर बायबलचे मराठी भाषांतर रिकामी जागा यांनी केले. बायबलचे मराठी भाषांतर पंडिता रमाबाई यांनी बायबलचे मराठी भाषांतर केले आणि त्यांचं आत्मचरित्र कोणतं आहे? माझी साक्ष. माझी साक्ष हे पंडिता रमाबाई यांचं आत्मचरित्र आहे. माझी साक्ष हे आत्मचरित्र कोणाचे आहे? पंडिता रमाबाई यांचं आहे. पंडिता रमाबाईवर प्रश्न दरवर्षी येतो, त्यामुळे व्यवस्थित करून ठेवायचं. मराठी भाषेचे शिवाजी यांना म्हटले जाते. तर मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हटलं जाते? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर जे निबंधमालेचे निबंध विषयक होते. म्हणजे निबंधमालासुद्धा कोणाची आहे? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांची आहे. निबंधमाला विष्णू शास्त्री चिपळूणकर यांची आहे. त्यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हटलं जाते. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हटलं जाते? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हटलं जाते. विष्णू शास्त्री चिपळूणकर रिकामी जागा या मासिकाशी संबंधित होते. तर कोणत्या मासिकाशी संबंधित होते? तर त्यामध्ये आहे काव्य इतिहास, शालापत्रक आणि निबंधमाला या मासिकाशी. निबंधमाला, शाल्यपत्रक आणि काव्य इतिहास या मासिकाशी संबंधित विष्णू शास्त्री चिपळूणकर होते. त्यानंतरचा प्रश्न आहे महात्मा फुलेचे टीकाकार हे होते. तर महात्मा फुलेचे टीकाकार विष्णू शास्त्री चिपळूणकर हे तर महात्मा फुलेचे टीकाकार होते आणि ते निबंधमालामधून ते त्यांच्यावर टीका करत होते. 1873 स्त्री विचारवती सभेची सुरुवात रिकामी जागा यांनी केली. तर त्यामध्ये सरस्वतीबाई जोशी आणि सरस्वती गोवंडे यांनी 1873 साली पुणे येथे हे स्त्री विचारवती सभेची सुरुवात केली. ही एक सामाजिक संस्था होती. स्त्री विचारवती यावर म्हणजे प्रश्न आलेला आहे पूर्व परीक्षेला, कंबाईंड पूर्व परीक्षेला. स्त्री विचारवती सभेची सुरुवात कोणी केली? 1873 सरस्वतीबाई जोशी आणि सरस्वती गोवंडे यांनी 1873 पुणे येथे ही सामाजिक संस्था सुरू केली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र कोणाचे आहे? स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर आत्मचरित्र कोणाचे आहे? तर लक्ष्मीबाई टिळक यांचे आहे. स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र आहे लक्ष्मीबाई टिळक यांचे. स्त्री मुक्ती चळवळ आणि साहित्य क्षेत्र यामध्ये प्रसिद्ध आहे. स्त्री मुक्ती चळवळ व साहित्य क्षेत्राबद्दल यामध्ये माहिती आहे. स्मृतिचित्रे आत्मचरित्र लक्ष्मीबाई टिळक. त्यानंतर रिकामी जागा यांनी मुंबईमध्ये हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लबची स्थापना केली. तर कोणी? तर रमाबाई रानडे यांनी मुंबईमध्ये हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लबची स्थापना केली. वुमन्स इंडियन असोसिएशन पुणे शाखेच्या त्या अध्यक्षसुद्धा होत्या. वुमेन्स इंडियन असोसिएशन पुणे शाखेच्या अध्यक्षसुद्धा कोण होत्या? तर रमाबाई रानडे. वुमेन्स इंडियन असोसिएशन पुणे शाखेच्या अध्यक्ष रमाबाई रानडे होत्या. तसेच त्यांनी मुंबईमध्ये हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लबची स्थापनासुद्धा केली. त्यानंतरचा प्रश्न आहे रमाबाई रानडे यांचे आत्मचरित्र कोणते आहे? आमच्या आयुष्यातील काही आठवणी नावाचे जे आत्मचरित्र आहे ते रमाबाई रानडे यांचे आहे. आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे आत्मचरित्र रमाबाई रानडे यांचं आहे. आमच्या आयुष्यातील काही आठवणी. पुनर्विवाह उत्तेजक मंडळी सभेची स्थापना कोणी केली? पुनर्विवाह उत्तेजक मंडळी सभेची स्थापना कोणी केली? तर विष्णू शास्त्री पंडित यांनी केली. हिंदू सनातन्यांना विरोधासाठी हिंदू धर्म व्यवस्थापक सभा सुद्धा त्यांनी सुरू केली. हिंदू धर्म व्यवस्थापक सभा सुद्धा विष्णू शास्त्री पंडित यांनी सुरू केली. त्याचप्रमाणे पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना सुद्धा विष्णू शास्त्री पंडित यांनी केली. त्यानंतरचा प्रश्न बघूया.
विधवा विवाह या बंगाली भाषेतील विधवा विवाह या बंगाली भाषेतील ग्रंथाचा मराठी अनुवाद कोणी केला? विधवा विवाह हे जे बंगाली भाषेतील ग्रंथ आहे विधवा विवाह हे ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं आहे. तर या बंगाली भाषेतील ग्रंथाचा मराठी अनुवाद विष्णुशास्त्री पंडित यांनी केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, लोकमान्य टिळकांनी पुण्यामध्ये होम रूलिंगची स्थापना रिकामी जागा रोजी केली. प्रथम लोकमान्य टिळकांनी 23 एप्रिल 1925ला, नंतर ॲनी बेंजट यांनी सप्टेंबर 1916ला काय होम रूलिंगची स्थापना केली. होम रूलिंग काय आहे वगैरे सगळं डिटेल माहिती करून ठेवायची, कारण होम रूल लोकमान्य टिळक यावर प्रश्न येत असतो. तर लोकमान्य टिळकांनी पुण्यामध्ये होम रूलिंगची स्थापना केव्हा केली हे महत्त्वाचे आहे. 23 एप्रिल 1916ला आणि त्यानंतर ॲनी बेंजट यांनी सप्टेंबर 1916ला. तर लोकमान्य टिळकांची जी होम रूलिंग होती ती महाराष्ट्रामध्येच कार्यरत होती. तर ॲनी बेंजट हे देश पातळीवर होम रूलिंग चालवत होते. त्यानंतर ते प्रश्न बघूया, महाराष्ट्रामध्ये होम रूलिंगचे अध्यक्ष कोण होते? तर महाराष्ट्रामध्ये होम रूलिंगचे अध्यक्ष जोसेफ बॅप्टिस्टा होते. जोसेफ बॅप्टिस्टा हे महाराष्ट्र होम रूलिंगचे अध्यक्ष होते. त्यानंतर वक्तृत्वविषयक माहितीपर ग्रंथ या सुधारकाने लिहिला होता. प्रबोधनकार केशी ठाकरे यांनी वक्तृत्वशास्त्र म्हणजे वक्तृत्वविषयक माहितीपर ग्रंथ लिहिला होता. त्याचं नाव आहे वक्तृत्वशास्त्र. प्रबोधनकार केशी ठाकरे यांनी लिहिलं होतं. त्याचप्रमाणे स्वाध्याय आश्रमाची स्थापना सुद्धा केशी ठाकरे यांनी केलेली आहे. म्हणजे कधी केली तर 1921ला मुंबईमध्ये दादर येथे. प्रबोधन हे पुण्यामधून होते. तर स्वाध्याय आश्रमची स्थापना केसी ठाकरे यांनी 1921ला मुंबईमधून केली होती. केशी ठाकरेच्या कोणत्या ग्रंथाने हुंडा विध्वंसक संघाचा पाया घातला गेला? तर कुमारिकांचे साप या ग्रंथाने, म्हणजे ह्या कुमारिकांचे साप हा ग्रंथ कोणाचा आहे? केशी ठाकरे यांचा आहे. आणि या ग्रंथाने हुंडा विध्वंसक संघाचा पाया घातला गेला. त्यांनी 1919ला लिहिलं होतं. त्यानंतरचा प्रश्न, छत्रपती शाहूंनी कोल्हापुरात आर्य समाजाची शाखा रिकामी जागा साली सुरू केली? तर 1918 छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरामध्ये आर्य समाजाची शाखा सुरू केली. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरामध्ये आर्य समाजाची शाखा 1918 साली सुरू केली. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा यांनी ज्ञानप्रकाशमधून स्त्री सक्तीच्या शिक्षणाचा आग्रह धरला. तर वीरा शिंदे इथं लिहिलेल्या सक्तीच्या शिक्षण, स्त्रियांच्या सक्तीच्या शिक्षणाचा आग्रह कोणी धरला? कोणत्या? ज्ञानप्रकाश या वृत्तपत्रामधून स्त्री शिक्षणाचा आग्रह वीरा शिंदे यांनी धरला. त्यानंतरचा प्रश्न आहे की ब्राह्मणेतराची पहिली राजकीय संघटना कोणती होती? ते डेक्कन रयत समाज हे ब्राह्मणेतरांची पहिली राजकीय संघटना होती, जी ऑगस्ट 1916ची आहे. ऑगस्ट 1916 ब्राह्मणेतराची, म्हणजे ज्यामध्ये ब्राह्मण व्यक्ती नाहीत, अशी पहिली राजकीय संघटना कोणती? तर डेक्कन रयत समाज होती, जे ऑगस्ट 1916ची आहे. त्यानंतर अनार्य दोष परिहारक समाज संघाची स्थापना, अनार्य दोष परिहारक समाज मंडळाची स्थापना कोणी केली? तर गोपाळबाबा वलनकर यांनी अनार्य दोष परिहारक समाज मंडळाची स्थापना केली. त्यानंतरचा प्रश्न आहे, विटाळ विध्वंसक हे पुस्तक कोणी लिहिले? विटाळ विध्वंसक हे पुस्तक कोणी लिहिले? तर गोपाळबाबा वलनकर यांनीच लिहिलेलं आहे. 1888ला विटाळ विध्वंसक हे पुस्तक गोपाळबाबा वलनकर यांनी 1888ला लिहिलेलं आहे. तर अस्पृश्यता जातीभेद संदर्भामध्ये हे पुस्तक आहे विटाळ विध्वंस. त्यानंतरचा प्रश्न आहे, शिवराम जानबा कांबळे यांनी 1908 मध्ये रिकामी जागा हे पाक्षिक
पाक्षिक सुरू केलं? शिवराम जानबा कांबळे यांनी 1908 मध्ये सोमवंशीय मित्र समाज जागृतीसाठीचे हे पाक्षिक आहे. सोमवंशीय मित्र हे जे पाक्षिक आहे कोणी सुरू केले? तर शिवराम जानबा कांबळे. शिवराम जानबा कांबळे यांनी 1908 मध्ये सोमवंशीय मित्र नावाचे पाक्षिक सुरू केले. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा यांनी 1931 मध्ये चोखामेळा हे साप्ताहिक सुरू केले. चोखामेळा हे साप्ताहिक कोणी सुरू केले? किसन फागोजी बनसोडे यांनी चोखामेळा हे साप्ताहिक सुरू केले. केव्हा? 1931 मध्ये. 1931 मध्ये चोखामेळा हे साप्ताहिक किसन फागोजी बनसोडे यांनी सुरू केले. त्यानंतर मजूर पत्रिका हे 1918 सुरू केलं त्यांनी. मजूर पत्रिका कोणाच्या आहे? तर किसन फागोजी बनसोडे यांच्या आहे. मजूर पत्रिका 1918 त्यांनी सुरू केलं. त्यानंतरचा प्रश्न आहे की बहिष्कृत हितकारिणी सभा हे हस्तलिखित मासिक प्रकाशित किंवा प्रसिद्ध करत असेल तर कोण? बहिष्कृत हितकारिणी सभा हे हस्तलिखित मासिक कोण प्रकाशित करत असत? तर सरस्वती विशाल दिलेलं आहे ना इथं. सरस्वती विशाल नवीनच वाचलं आहे. बहिष्कृत हितकारिणी सभा हस्तलिखित मासिक, सरस्वती विशाल दिलेलं आहे उत्तर. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा हे समाज समता संघाचे मुखपत्र होते. तर समाज समता संघ बहिष्कृत हितकारिणी सभा हे कोणाचे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. तर ते हस्तलिखित मासिक प्रकाशित सरस्वती विशाल करत असत. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा हे समाज समता संघाचे मुखपत्र होते. तर समता हे होते, त्याचे संपादक होते देवराव नाईक. देवराव नाईक हे समता ह्या वृत्तपत्राचे संपादक होते. समाज समता संघाचे हे मुखपत्र होते कोणते? समता. त्यानंतरचा प्रश्न आहे की 14 जून 1896 रोजी अनाथ बालिकाश्रम स्थापन झाला. तिचे अध्यक्ष कोण होते? तर या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राघव भांडारकर होते आणि सचिव हे धोंडो केशव कर्वे होते. ते स्वतः संस्थापक सुद्धा होता. बालिका आश्रम, अनाथ बालिकाश्रमचे संस्थापक कोण आहेत? तर महर्षी धोंडो केशव कर्वे हे अनाथ बालिकाश्रमचे काय आहेत? तर संस्थापक आहेत. तर त्या संस्थेचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राघव भांडारकर हे अनाथ बालिकाश्रम या संस्थेचे अध्यक्ष होते आणि सचिव आणि संस्थापक हे धोंडो केशव कर्वे होते. आणि अनाथ बालिकाश्रमची स्थापना केव्हा झाली? तर 14 जून 1896. 14 जून 1896 अनाथ बालिकाश्रमची स्थापना झाली. त्यानंतरचा प्रश्न आहे, महर्षी कर्वेच्या कार्याला रिकामी जागा या स्त्रियांनी मदत केली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याला कोणत्या महिलांनी मदत केलेली आहे? तर त्यामध्ये आहे पार्वतीबाई आठवले, वेणूबाई नामजोशी आणि काशीबाई देवधर. ज्यांचं आधी कमला गरुड म्हणून नाव होतं. काशीबाई देवधर, वेणूबाई नामजोशी आणि पार्वतीबाई आठवले या महिलांनी महर्षी कर्वेच्या कार्याला मदत केली होती. त्यानंतर महर्षी कर्वेवर स्त्री शिक्षणासंदर्भाने या पुस्तकाचा प्रभाव पडला होता. तर त्यांच्या कोणत्या पुस्तकांचा प्रभाव पडलेला होता? तर महर्षी कर्वेवर स्त्री शिक्षणासंदर्भात कोणत्या पुस्तकांचा प्रभाव पडला होता? जापान वुमेन्स युनिव्हर्सिटी, त्याप्रमाणे स्त्री शिक्षण असावे, म्हणजे जापान वुमेन्स युनिव्हर्सिटी या पुस्तकाचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता. त्यामुळे त्यांनी स्त्री शिक्षणासंदर्भामध्ये त्यांनी कार्य केलेलं होतं. त्यानंतरचा प्रश्न आहे की 1915च्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष रिकामी जागा हे होते. 1915च्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष कोण होते? महर्षी धोंडो केशव कर्वे होते. येथून महिला विद्यापीठ स्थापनेची घोषणा त्यांनी केली होती. तर दुसरा प्रश्न तयार होते की महिला विद्यापीठ स्थापनेची घोषणा कोणी केली होती? तर म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदावरून महिला विद्यापीठ स्थापनेची घोषणा कोणी केली होती? तर महर्षी धोंडो केशव कर्वे. कोणत्या वर्षी? 1915ला. त्यानंतरचा प्रश्न आहे, SNDT विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते.
तर एस एन डी टी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण होते? तर राघव भांडारकर हे एस एन डी टी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. त्यानंतरचा प्रश्न आहे 1935 मध्ये महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ यांनी स्थापले. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महाराष्ट्रामध्ये ग्रामीण प्राथमिक शिक्षण मंडळ 1935 मध्ये स्थापन केले. ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1935 मध्ये महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना केली. त्यानंतरचा प्रश्न आहे की 25 डिसेंबर 1927 रोजी 25 डिसेंबर 1927 रोजी रिकामी जागा यांच्या हस्ते मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम पार पडला. तर नीलकंठ सहस्त्रबुद्धे म्हणजे हे ते ब्राह्मण होते, चित्पावन ब्राह्मण नीलकंठ सहस्त्रबुद्धे व इतर 6 अस्पृश्य साधू यांच्या हस्ते मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम पार पडला. तर ते दिनांक कोणता? 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम पार पडला. मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम केव्हा पार पडला? तर 25 डिसेंबर 1927. 1927 हा लक्ष ठेवायचा इसवी सन, कारण यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत. 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम पार पडला. तर कोणाच्या हस्ते? तर नीलकंठ सहस्त्रबुद्धे व इतर 6 अस्पृश्य साधूंच्या हस्ते. त्यानंतरचा प्रश्न आहे डॉक्टर आंबेडकरांच्या रिकामी जागा या पत्राच्या शीर्षभागी संत तुकारामाची वचने छापली जात असत. तर मूकनायक या पाक्षिक होता. मूकनायक या पत्राच्या शीर्षभागी संत तुकाराम महाराजांची वचने छापली जात असत. त्यानंतरचा प्रश्न आहे एका लढाऊ कामगार स्त्रीचे जीवनदर्शन अण्णाभाऊ साठे यांनी रिकामी जागा या कादंबरी रेखाटले आहे. तर अण्णाभाऊ साठे, चंदन नावाची जी कादंबरी आहे ते अण्णाभाऊ साठे यांची आहे आणि त्यांनी एका लढाऊ कामगार स्त्रीचे जीवनदर्शन त्यामध्ये घडवलेले आहे. एका लढाऊ कामगार स्त्रीचे जीवनदर्शन अण्णाभाऊ साठे यांनी चंदन नावाची जी कादंबरी आहे त्यामध्ये रेखाटले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे डेक्कन रयत हे साप्ताहिक यांनी सुरू केले. तर अण्णासाहेब लठ्ठे यांनी, म्हणजे डेक्कन रयत समाजाचे संस्थापक तो अण्णाभाऊ लठ्ठे आहेत, त्यांनी डेक्कन रयत नावाचे साप्ताहिक सुरू केले. डेक्कन रयत नावाचे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर अण्णासाहेब लठ्ठे यांनी सुरू केले. त्यानंतरचा प्रश्न आहे मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना रिकामी जागा यांनी केली. तर विराज शिंदे यांनी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना केली पुण्यामध्ये. ते केव्हा? 26 ऑक्टोबर 1917ला. 26 ऑक्टोबर 1917ला पुणे येथे विराज शिंदे यांनी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना केली. त्यानंतरचा प्रश्न पुण्यातील रिकामी जागा हे वास्तू सत्यशोधक समाज आणि इतर ब्राह्मणेतर चळवळीचे मुख्य केंद्र होते. तर जे मॅन्सन म्हणजे त्या पुण्यामधील जे मॅन्सन होते ते जे मॅन्सन म्हणजे हे एक वास्तू आहे, एक म्हणजे हॉलसारखं असेल. जे मॅन्सन हे सत्यशोधक समाज आणि नंतर ब्राह्मणेतर चळवळीचे मुख्य केंद्र होते पुण्यातील. नंतर ते प्रबोधन कार्यालय पुणे ब्राह्मणेतर चळवळीचे केंद्र बनले. पुणे ब्राह्मणेतर चळवळीचे केंद्र नंतर ते बनले. त्यानंतरचा प्रश्न आहे पटेल बिलास अनुकूल असे नाटक प्रणय प्रभाव यांनी लिहिले. तर हे नाटक कोणी लिहिले आहे? पटेल बिलास अनुकूल असे नाटक प्रणय प्रभाव रिकामी जागा यांनी लिहिले. तर दिनकरराव जवळकर यांनी लिहिले. आंतरजातीय विवाहासाठी अनुकूल बिल आहे प्रणय जे नाटक आहे प्रणय प्रभाव, तर ते दिनकरराव जवळकर यांनी लिहिले आहे आणि ते आंतरजातीय विवाह अनुकूल त्यामध्ये दाखवलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे श्री शिव स्मारक पुराण हे पुस्तक रिकामी जागा यांनी लिहिले. श्री शिव स्मारक पुराण हे पुस्तक कोणी लिहिले? दिनकरराव जवळकर यांनी लिहिले. 1923ला शिव स्मारक वादाच्या वेळी हे पुस्तक त्यांनी लिहिले. 1923ला शिव स्मारक वादाच्या वेळी त्यांनी श्री शिव स्मारक पुराण नावाचे पुस्तक लिहिलं. कोणी? दिनकरराव जवळकर यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे की रिकामी जागा यांनी 1922 मध्ये छत्रपती मेळा सुरू करून टिळकांच्या अनुयायांना
आव्हान दिले ते केशवराव जेधे यांनी 1922मध्ये छत्रपती मेळा सुरू करून. छत्रपती मेळा कोणी सुरू केला होता? तर केशवराव जेधे यांनी 1922ला छत्रपती मेळा सुरू केला आणि टिळकांच्या अनुयायांना त्यांनी आव्हान दिले होते. तर अनुयायांवर प्रश्न विचारले जाते, त्यामुळे टिळकांचे अनुयायी कोण आहेत, महात्मा गांधीजींचे अनुयायी कोण आहेत हे आपल्याला माहीत पाहिजे, त्यावर प्रश्न येत असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती मेळाव्यासाठी छत्रपती पद्यसंग्रह रिकामी जागा यांनी प्रसिद्ध केला. तर छत्रपती मेळाव्यासाठी छत्रपती पद्यसंग्रह हा दिनकरराव जवळकर यांनी प्रसिद्ध केला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे, महात्मा फुलेंच्या बदनामीसाठी सत्यशोधक की ख्रिस्ती सेवक ही पुस्तिका रिकामी जागा यांनी लिहिली होती. तर महात्मा फुलेंच्या बदनामीसाठी सत्यशोधक की ख्रिस्त सेवक ही पुस्तिका गणपतराव नलावडे यांनी लिहिली होती. गणपतराव नलावडे यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे, ब्राह्मणेतर पत्राचे मुखपत्र रिकामी जागा दारूच्या जाहिराती छापत असे. तर ब्राह्मणेतर पत्राचे मुखपत्र कैवारी हे दारूच्या जाहिराती छापत असे, यामुळे ब्राह्मण पक्षावर टीका करत. ब्राह्मणेतर पक्षाचे मुखपत्र कैवारी होते. ब्राह्मणेतर पत्राचे मुखपत्र कोणते होते? कैवारी. ते दारूच्या जाहिराती सुद्धा छापत असत. त्यानंतरचा प्रश्न आहे, नचिकेळकर व रिकामी जागा या पुस्तिकेतून जवळकरांनी टीका केली होती. तर नचिकेळकर यांच्यावर मर्द हो नाके कापून घ्या या पुस्तिकेतून जवळकरांनी टीका केली होती. कोणावर? नचिकेळकर यांच्यावर. 16 पानाची हे पुस्तक आहे. नचिकेळकरवर मर्द हो नाके कापून घ्या या पुस्तकातून जवळकरांनी टीका केली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागा या ब्राह्मणेतर वृत्तपत्रांनी दारूबंदीचा आग्रह धरला. तर दारूबंदीचा आग्रह कोणत्या ब्राह्मणेतर वृत्तपत्रांनी धरला होता? तर राष्ट्रवीर, दिनमित्र, विजय मराठा आणि हंटर हे जे वृत्तपत्र आहे, ब्राह्मणेतर वृत्तपत्र आहेत हे, तर त्यांनी दारूबंदीचा आग्रह धरला होता. राष्ट्रवीर, दिनमित्र, विजय मराठा आणि हंटर. त्यानंतरचा प्रश्न बघूया, सत्यशोधक की ख्रिस्ती सेवक या गणपतराव नलावडेच्या पुस्तिकेस उत्तर देण्यासाठी जवळकरांनी रिकामी जागाचे लेखन केले. तर देशाचे दुश्मनचे लेखन कोण केली? जवळकर यांनी. दिनकरराव जवळकर यांनी देशाचे दुश्मनचे लेखन केले. आणि जे गणपतराव नलावडे होते यांचे पुस्तक होतं कोणतं? सत्यशोधक की ख्रिस्ती सेवक हे गणपतराव नलावडेचे हे पुस्तक होते. त्याला उत्तर देण्यासाठी दिनकरराव जवळकरांनी देशाचे दुश्मन नावाचे पुस्तक लिहिलं. त्यानंतर देशाचे दुश्मन खटल्यात रिकामी जागा यांना तुरुंगवास झाला. तर कोणाकोणाला तुरुंगवास झाला? तर त्यामध्ये दिनकरराव जवळकर आहेत. देशाचे दुश्मन याच्यावर वाद झाला, त्यामुळे त्यावर खटला भरण्यात आला. तर मग त्यामध्ये त्यांना कोणाकोणाला तुरुंगवास झाला? तर दिनकरराव जवळकर, के. जेधे, रामचंद्र लाड आणि के. बागडे यांच्यावर यांना तुरुंगवास झाला. जवळकर, जेधे, लाड आणि बागडे यांच्यावर काय झाला? यांना तुरुंगवास झाला. जे देशाचे दुश्मन या खटल्यामध्ये त्यांना तुरुंगवास झाला. त्यानंतरचा प्रश्न, 1913मध्ये कुलकर्णी लीलामृत हे काव्य रिकामी जागा यांनी प्रकाशित केले. तर मुकुंदराव पाटील यांनी कुलकर्णी लीलामृत हे काव्य प्रकाशित केले. केव्हा? 1913ला. 1913ला कुलकर्णी लीलामृत हे काव्य मुकुंदराव पाटील यांनी प्रकाशित केले. ब्राह्मण कसे अज्ञान व भोळे भाबडेपणाचा फायदा घेतात हे त्यामध्ये वर्णन आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शाहूने रिकामी जागामध्ये कुलकर्णी वतन रद्द करून तलाठी पद्धत लागू केली. तर केव्हा? तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे. छत्रपती शाहू महाराजांवर नेहमी प्रश्न येतो, त्यामुळे
हा महत्त्वाचा आहे. कुलकर्णी वतन रद्द करून तलाठी पद्धत चालू केली तर केव्हा? तर 28 फेब्रुवारी 1918मध्ये. 28 फेब्रुवारी 1918मध्ये छत्रपती 28 फेब्रुवारी 1918 28 फेब्रुवारी 1918मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी कुलकर्णी वतन रद्द करून तलाठी पद्धत लागू केली. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा यांनी आपल्या वाड्यामध्ये समता संघाची शाखा सुरू केली तर ते होते श्रीधरपंत टिळक. सहभोजनाचा कार्यक्रम होत असते. श्रीधरपंत टिळक हे आहेत आपल्या वाड्यामध्ये समता संघाची शाखा सुरू केली. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच प्रश्न. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेले प्रश्न घेऊया. जर तुम्ही या चॅनलला नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.